नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई सराव प्रश्नपत्रिका 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशामध्ये होत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत या देशामध्ये मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा होत आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचकोनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे? IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महेंद्रसिंग धोनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कुणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुलजार आणि राम भद्राचार्य. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅश यांनी सतीची चाल कायद्याने बंद केलेली आहे. डॅश यांनी सतीची चाल कायद्याने बंद केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड बेंटिक यांनी सतीची चाल ही कायद्याने बंद केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुप्रिया सुळे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, या मराठी संतांची अभंगाचा समावेश गुरु ग्रंथसाहेब मध्ये करण्यात आलेला आहे. या मराठी संतांचा अभंगाचा समावेश गुरु ग्रंथसाहेब मध्ये करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नामदेव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, NS3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहराला जोडतो? MS3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई ते आग्रा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील पोखरण येथील भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू झाला आहे? कोणत्या राज्यातील पोखरण येथील भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा युद्ध सराव सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यासाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्र्यंबक रोड नाशिक या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा डॅश. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे डॅश. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्षितिज. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023 ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उर्दू भाषेसाठी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगात कोणत्या कंपनीने भाग भांडवल सर्वात जास्त आहे? जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मायक्रोसॉफ्ट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडाची हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अस्थिबंध. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ज्याला कर नाही त्याला डर कशाला औद्योगिक सर्वनामाचा प्रकार सांगा. ज्याला कर नाही त्याला डर कशाला औद्योगिक सर्वनामाचा प्रकार सांगा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संबंधी सर्वनाम. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
जशी करवंदाची जाळी तशी काजूची डॅश डॅश. जशी करवंदाची जाळी तशी काजूची डॅश डॅश. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गाथण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश पासून झालेली आहे. भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश पासून झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1965 साली हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते आहे ते सांगायचे आहे मित्रांनो. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुसुमाग्रज. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र जाधव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शब्दाच्या जाती किती आहेत? शब्दाच्या जाती किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 हे शब्दाच्या जाती आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे किती खासदार असतात? लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे किती खासदार असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 48 असतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही? खालपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कुतुब मिनार. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे लागते? लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे लागते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 वर्षे लागते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालपैकी कोणाचा समावेश नसतो? राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालपैकी कोणाचा समावेश नसतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विधान परिषद सदस्याचा समावेश नसतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? खालपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 65 वर्ष. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आफ्रिका. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मोजके तेवढेच बोलणारा डॅश डॅश. मोजके तेवढे बोलणारा डॅश डॅश. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मितभाषी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA ही संस्था कुठे आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA ही संस्था कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत सेवक समाज स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे? भारत सेवक समाज स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते आहे? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारताची हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यपालाची नेमणूक डॅश डॅश करतात. राज्यपालाची नेमणूक डॅश डॅश करतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे माननीय राष्ट्रपती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताने डॅश डॅश साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. भारताने डॅश डॅश साली
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1993 साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅसचा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो? डॅडॅसचा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 8 मार्चच्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय? एखाद्याची वकिली करणे म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाजू घेणे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोठे आहे? गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बारडोलीचा सत्याग्रह. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.